अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी या दिवशी आपल्याला आपल्या घरच्या घरी पूजा मांडणी कशा पद्धतीने करता येईल आणि या दिवसभरामध्ये आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वप्रथम आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आषाढी एकादशी या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी आपण उपवास करतो, भगवान पांडुरंगाची, विठ्ठलाची आपण उपासना करतो, त्याचबरोबर सेवा देखील करतो. आता या दिवशी ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी देखील पूजा करू शकता. पूजा कशा पद्धतीने करायची याविषयी थोडक्यात माहिती सांगते. सर्वप्रथम एखादा चौरंग घ्या, त्याच्यावरती स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे आणि जवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. आता सर्वप्रथम आपण पूजेला सुरुवात करत असताना अर्थातच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची असते. त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला सर्वप्रथम स्थापन करायची आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती एखाद्या छोट्या प्लेटमध्ये घ्या किंवा ताम्हणामध्ये घ्या आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. यावेळेला आपण गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. आता ज्यांना अथर्वशीर्ष म्हणता येत नाही किंवा एवढा वेळ देखील नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नमः असा मंत्र जप करत तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला त्या चौरंगावरती करायची आहे. गणपती बाप्पांना फुले अर्पण करा आणि नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही किंवा गूळ खोबरं याचा नैवेद्य दाखवायला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला विठ्ठलाची सेवा करायची आहे. आता ज्यांच्या घरामध्ये विठ्ठलाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता ज्यांच्याकडे काहीच नाही तर त्यांनी बाळकृष्णावर देखील केला तरी काही हरकत नाही. भगवान विष्णू, भगवान कृष्ण, पांडुरंग हे सर्वजण एकच आहेत. तर यांच्यावर तुमच्याकडे यापैकी कोणतीही मूर्ती किंवा फोटो असेल तर याची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे. तर आपल्याजवळ नसेल तर तुम्ही बाळकृष्ण घ्या. बाळकृष्ण सर्वांच्याच घरी आहेत तर बाळकृष्ण घ्या. बाळकृष्णांवर आपल्याला अभिषेक करत असताना पुरुष सूक्त म्हणायचं आहे 16 वेळा. हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, पण ज्यांना पुरुष सूक्त 16 वेळा बोलणं शक्य नाही त्यांनी एकदा तरी अवश्य पठण करायचं आहे आणि त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपण बाळकृष्णांची मूर्ती त्या चौरंगावरती स्थापन करायची आहे. फुलं अर्पण करायचं आहे, धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही फळं दाखवला तरी काही हरकत नाही किंवा उपवासाचं जे काही फराळ तुम्ही बनवला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी पूजा करू शकतो. आता पहा, आपल्याला या दिवशी सेवा देखील करायची आहे, कारण सेवा या आपल्याकडून झाल्याच पाहिजे आणि सेवा केल्याने त्याचे काही पुण्य आपल्या पदरामध्ये नक्कीच पडत असतं. आता ह्या दिवशी आपल्याला नक्कीच एकादशी आहे त्यामुळे संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. याबद्दल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण सर्वांनी त्या लिंकवर जाऊन व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती कळेल. पण ज्यांना शक्य नाही, पारायण करणं शक्य नाही, इतका वेळ नाही, त्यांनी काय करायचं आहे त्या दिवशी तर गीतेचा 15वा अध्यायाचे पठण अवश्य आपल्या घरामध्ये करा. त्याचबरोबर तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचे पठण देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता. जास्तीत जास्त सेवा ही आपल्याकडून त्या दिवशी झाली पाहिजे. आता ज्यांना यातील कोणतीच सेवा जमत नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी पठण केलं तरी काही हरकत नाही. नक्कीच या धावपळीच्या युगामध्ये आपण काही सेवा करत असतो, पण काही सेवा आपल्याला जमतातच असं नाही. घरामध्ये बसून सर्व सेवा आपण करू शकतो असं देखील नाही. तर तुम्ही ज्या ठिकाणी कामावर आहात, काम करता त्या ठिकाणी फक्त आपला चपला बाजूला सरकून आपण नक्कीच नामस्मरण करू शकतो. तर तुम्हाला कोणती सेवा नाही जमली तरी नामस्मरण करायला विसरू नका, कारण नामस्मरणामध्ये खूप अशी ताकद आहे आणि नामस्मरणाने आपल्याला जे अशक्य आहे त्या देखील शक्य गोष्टी या नामस्मरणाने झालेल्या आहेत. याचा अनुभव बऱ्याच सेवेकऱ्यांना देखील आलेला आहे, बऱ्याच भक्तांना आलेला आहे. तर आपण जी काही सेवा करायची आहे ही एकादशी दिवशी करायची आहे या सर्व सेवा. आणि ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी मंत्र जप करा, विष्णू सहस्त्रनाम वाचा,
लक्षात घ्या, जर जमत नसेल तर तुम्ही ऐकला तरी काही हरकत नाही, पण जर तुम्ही त्याचे पठण केला तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला नक्कीच लाभेल. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर रुजू करते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि हां, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.